नमस्कार, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel, Learning with Gayatri. आपण आज बघणार आहोत SSC बोर्डाच्या 6वी मराठी या पुस्तकातला जो आपण धडा केला, कुठला सुगरणीचे घरटे. तर याच्यावरचे आज आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत. सुगरणीचे घरटे अतिशय सुंदर असते, मी त्या लेसन मध्ये तुम्हाला सांगितलंच. तर आज आपण त्याच्यावरचे प्रश्नोत्तर आणि काही व्याकरण त्यातलं बघणार आहोत. तर आपण सुरू करूया. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो. आता हा धडा आपण शिकत असताना काही प्रश्न मी त्यावेळेला तुम्हाला सांगितले. आता या धड्यावरती जे आपण आता प्रश्न आहेत ते बघणार आहोत. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो. आपण धडा बघितला त्यावेळेला लक्षात आलं आपल्याला की हा पक्षी गवताच्या बारीक पण चिवट काड्या यापासून घरटे बनवतो. आता इथं कसं लिहायचं. सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो. कशापासून हा शब्द बाजूला ठेवायचा आणि तिथे काय लिहायचं. गवताच्या चिवट पण बारीक काड्या यापासून बनवतो. उत्तर सोपं आहे. पुढचा बघूया. सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो. सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो. कुठे हा शब्द बाजूला ठेवायचा आणि कुठे बांधतो एवढंच लिहायचं. तिथे उत्तर तयार होतं. निंब किंवा बाभूळ या झाडांवर बांधतो. झालं उत्तर तयार. सुगरण पक्ष्याचा महत्वाचा गुण कोणता. सुगरण पक्ष्याचा महत्वाचा गुण कोणता. आता याच्यामध्ये अनेक गुण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याचा मेहनती हा महत्वाचा गुण आहे आणि तो अत्यंत चिवटपणानं बांधतो. सतत कामात राहून ते घरटं पूर्ण होईपर्यंत त्याचे प्रयत्न तो सोडत नाही. तर याला आपण मेहनती असं म्हणू शकतो. तर तिथं तुम्हाला मेहनती, जबाबदार, कुटुंबवत्सल यापैकी किंवा हे सगळे शब्द तुम्हाला इथे लिहिता येईल. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. सुगरण पक्षी सुबक वीण कशाने बांधतो. सुगरण पक्षी सुबक वीण चोचीने बांधतो. हे जरी तुम्ही एका वाक्यात लिहिलं तरी ते तेवढंच उत्तर येणार आहे. 1 किंवा 2 वाक्यात लिहायला तुम्हाला हे सांगितलेलं आहे. सुगरण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत का राहते. आता इथे कसं लिहायचं. सुगरण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत राहते कारण ते निंब किंवा बाभूळ या झाडावरती असते आणि चिवट काड्यांनी ते बनवलेले असते. एवढं लिहिलं तरी बस आहे. नयना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली. आता हे तर आपण पुस्तकात वाचलंच आहे. तुम्ही एक करा, तुम्हाला मी सांगते ते रोज एक 10 मिनिटं वाचायचं. तेवढं जरी वाचलं ना लेसन, तेवढा जरी 10 मिनिटं वाचला ना तुम्ही, तर उत्तम तुम्हाला समजायला लागेल सगळे धडे. आता इथे तुम्हाला नयना काय म्हणाली हे धड्यातच सापडेल ना. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध असं म्हणाली ना. काय म्हणाली ती. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध असे नयना सुगरण पक्षाबद्दल म्हणाली. झालं उत्तर तयार. सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा ते लिहा. आता कुटुंबवत्सल याचा अर्थ मी सांगितला लेसन शिकवत असताना. तर त्याचा अर्थ कसा आहे परत एकदा सांगते. आपल्या पक्षिणीसाठी किंवा आपल्या पिलांसाठी जो अतिशय प्रेम ठेवतो, जो अतिशय माया ठेवतो, ह्याला आपण कुटुंबवत्सल म्हणतो. आपल्याकडे आपण माणसं सुद्धा कुटुंबवत्सल असतो. आपले घरचे आई वडील, आजी आजोबा हे आपल्या कुटुंबावरती प्रेम करतात.
आपल्या कुटुंबाच्या बद्दलची काळजी घेतात, आपल्या कुटुंबाला सांभाळ करतात, त्यांचं रक्षण करतात, याला कुटुंब वत्सल असं म्हटलं जातं. तर सुगरणीसाठी, पिलांसाठी मेहनत घेऊन तो घरटे बांधतो, म्हणून सुगरण पक्षी कुटुंब वत्सल म्हटला जातो. हे झालं उत्तर. सुगरण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे? तुम्ही लेसन शिकत असताना त्याच्यावरचं एक चित्र आहे बरं का, त्या सुगरणीच्या घरट्याचा फोटो तिथं दिलेला आहे. तिथे एक चित्र दिलेलं आहे. ते तुम्ही जर बघितलं ना तर इतकं सुंदर असतं. त्याला खाली जी अशी पाईप सारखी जी जागा असते ना, त्याच्यामधनं, त्या टनेल मधनं पक्षी आतमध्ये जातो. इतकं सुंदर बांधलेलं असतं. तुम्हाला जर बघायला मिळालं तर जरूर बघा बरं का. सुगरण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे? कारण सुगरण पक्षी जे घरटे बांधतो ते आकारबद्ध असतो आणि ते चिवट असतं, म्हणून सुगरण पक्षाला कसबी विणकर असे म्हटले आहे. तुम्हाला हे उत्तर व्यवस्थित समजलं असेल. आता पुढचा बघूया प्रश्न. वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा. आता ह्याच्यामध्ये काही काही छोटे छोटे वाक्प्रचार आलेले आहेत. वाक्प्रचार म्हणजे काय? एखादा असा असा फ्रेज असते ती, की त्या फ्रेजमधनं आपल्याला एक छान अर्थ समजतो. तर शाबूत राहणे हा एक वाक्प्रचार आहे. शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे. इथेही तोच अर्थ दिलेला आहे. शाबूत राहणे, टिकून राहणे. ते जे स्ट्रॉंग असतं ना ते शाबूत राहतं, टिकून राहतं. आपण एखादं पुस्तक बघतो, ते व्यवस्थित जर बांधलेलं असेल ना तर ते कितीही दिवस टिकून राहतं. पण जे नीट बांधलेलं नसतं ना ते असं विस्कळीत होतं की नाही, मग ते टिकून राहत नाही. मग शाबूत कुठलं राहतं? जे टिकून राहतं ते शाबूत राहतं. तुम्ही चांगलं काम जर केलं ना तर ते सुद्धा टिकून राहतं बरं का. अगदी तुम्ही खूप मोठे जरी झालात तरी ते केलेलं चांगलं काम जे असतं ना ते तसंच टिकून राहतं. आता पुढे बघा. वाखाणणे. वाखाणण्याचा अर्थ मी सांगितलाय. वाखाणणे म्हणजे काय? प्रेज, स्तुती करणे, एखाद्याला चांगलं म्हणणे. तुम्ही छान काही केलं तर तुमच्या पाठीवरनं हात फिरवून आई म्हणते ना, अरे हे काम आज तू छान केलंस बरं का. एखाद्या वेळेस आईला किंवा वडिलांना तुम्ही मदत केली तर मदत केल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक आनंद होतो. आणि तो आनंद जो असतो तो जर आपल्या बाबांनी पाठीवरती हात ठेवून म्हटलं आपल्याला, अरे आज तुम्हाला मदत केलीस, थँक्यू बरं का, खूप छान केलंस मदत मला. एखाद्या तुम्ही शाळेत जात असताना एखादा कोणाला तरी क्रॉस करता येत नसेल आणि तुम्ही त्यांना क्रॉस करून दिलं, तर हे ज्यांना तुम्ही क्रॉस करून दिलं असेल ते म्हणतील ना, अरे वा, तू मला मदत केलीस, खूप छान बरं का, मला आवडलं तुझं. हे वाखाणणं आहे, हे स्तुती करणं आहे. आणि याच्यामुळं आपल्याला आनंद मिळतो. पुन्हा असं चांगलं काम करण्याची आपल्याला त्यातून प्रेरणा मिळते. त्यातून आपल्याला छान काम करावंसारखं मनापासून वाटायला लागतं. आणि मग काय होतं, यातून आपल्याला चांगलेच कामं करायची इच्छा व्हायला लागते परत परत. कुठलंही वाईट काम किंवा दुसऱ्या कुणाला त्रास देण्याचं असं आपल्या मनात सुद्धा येत नाही अशा वेळेला. त्यामुळे आपण काय करायचं, जास्तीत जास्त चांगलं काम केलं की आपल्याला शाबासकी मिळते. आपल्याला काही एखाद्या वेळेस छोटंसं बक्षीस सुद्धा मिळतं. अरे बक्षीस मोठं मिळणं काय आणि छोटं मिळणं काय, बक्षीस जे असतं ते छोटं सुद्धा आपल्याला आनंद देऊन जातं. त्यामुळे आपण काय करायचं, छान छान कामं करायची. सर येणे, कंपॅरिझन होते. आता सर याचे दोन अर्थ आहेत बरं का. तुम्हाला अजून एक अर्थ सांगते ह्या शब्दाच्या निमित्तानं. सर म्हणजे पावसाची सर. एक पाऊस जोरात एकदा येऊन गेला ना की आपण म्हणतो काय जोराची सर आली पावसाची. इथे सर आली असा शब्द प्रयोग होऊ शकतो. पण इथं काय आहे, सर येणे, बरोबरी करणे, त्याची सर म्हणजे कंपॅरिझन कुठंही होऊ शकत नाही. कशाची कंपॅरिझन होणार नाही, तर या सुगरणीचं जे घरटं आहे ना ते कुठल्याही दुसऱ्या पक्षाबरोबर कंपॅरिझनच होत नाही. इतकं ते सुंदर असतं. तिथं तुम्ही चित्र बघितलं की तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर घरटं आहे. आता हे तिन्ही तुम्हाला वाक्प्रचार समजले असतील.
आता खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. तुम्ही ह्याचं एक सेंटेन्स बनवायचं आहे. इथं खाली जे आपल्याला शब्द दिलेले आहेत ना, त्याची सेंटेन्सेस बनवायची आहे. तुम्ही कुठलेही सेंटेन्सेस बनवू शकता. सुबक, सुबक असा शब्द दिलेला आहे. सुबक म्हणजे खूप सुंदर, आकारबद्ध. आकारबद्ध म्हणजे सुबक. तर तुम्ही एखादं तुम्ही चित्र काढलं एखादं, तर ते खूप छान आकारबद्ध असेल, तर आपण त्याला काय म्हणू? सुबक. मग इथं आपल्याला तुम्हाला काय वाक्यात उपयोग करता येईल? माझ्या मित्राने काढलेले चित्र अतिशय सुबक होते. मी काढलेले चित्र खूप सुबक होते. आईनं काही छान विणलेलं असेल, ते सुबक होते. तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये वाक्यात उपयोग करू शकता. आता पुढे बघूया. कसब, कौशल्य. कसब म्हणजे कौशल्य. तुमच्यामध्ये जे काही छान गोष्टी आहेत ती बनवायला तुमच्याकडे जे एक्सपर्ट तुम्ही असाल, तर ते त्याला कसब म्हणतात. आता तुम्ही एखादं चित्र काढलं, तर मी तुम्हाला चित्राचं उदाहरण दिलंच आहे आधी. ते आपण इथं उदाहरण परत कंटिन्यू करूया. तर कसब, तुमच्या अंगी हे कसब आहे. चित्र काढण्याचं तुमच्या अंगी हे कसब आहे. तुम्ही एक्सपर्ट आहात चित्र काढण्यामध्ये, ह्याला कसब म्हणता येईल. आता ह्याचं तुम्ही तुमच्या शब्दामध्ये छान उपयोग करून वाक्य बनवा बरं का. चिकाटी, चिकाटी म्हणजे पेशन्स. तुमच्याकडे पेशन्स आहे का? एखादं जर तुम्हाला कविता पाठ करायची असेल, तर कविता पाठ करताना काय होतं आपलं, की पहिला स्टांजा आपण पाठ करतो, दुसरा स्टांजा पाठ करतो, परत पहिला विसरून जातो. मग त्यावेळेला आपण काय करतो? चिकाटीने पहिला स्टांजा पाठ करतो. चिकाटीने पहिला स्टांजा, पहिली 4 ओळी असतील, 6 ओळी असतील, त्या आपण पुन्हा पाठ करतो. हे आपण चिकाटीने करतो. मी चिकाटीने माझी कविता पाठ केली. मी चिकाटीने अभ्यास केला. आता एखाद्या वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल, तुम्ही किती प्रयत्न केला तरी तो येतच नाही असं वाटतं आपल्याला. परत प्रयत्न करतो. अशा वेळेला काय होतं? परत परत प्रयत्न करून त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होता. मग ह्या एक्सपर्ट व्हायसाठी तुम्हाला काय हवं? इथे चिकाटी हवी. एक्सपर्ट व्हायचंय ना आपल्याला, काहीतरी छान गोष्टी जर करायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला चिकाटी हवी. चिकाटी करण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट व्हायसाठी आपल्याला चिकाटी असणं आवश्यक आहे. मजबूत, पुढचा शब्द काय आहे? मजबूत. मजबूत म्हणजे स्ट्रॉंग. आता स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला पुष्कळ गोष्टी स्ट्रॉंग सांगता येतील ना. मजबूत, तुम्ही एखादं तुम्ही आर्टिकल बनवलं, शाळेमध्ये तुम्हाला सांगितलं की एखादं छान आर्टिकल बनवून आणा, तर तुम्ही काय कराल? एखादं जर समजा घर बनवायचं असेल, तर घराला तुम्ही जर समजा छोट्या छोट्या काड्या लावल्या आणि त्या फेविकॉलमध्ये चिकटून अशा बोर्डवरती चिकटवल्या, ते स्ट्रॉंग होईल का? नाही होणार. पण हेच तुम्ही जर मातीमध्ये किल्ला बनवायला लागला, एखादा किल्ला बनवला, तुम्ही दिवाळीमध्ये किल्ला बनवता ना, तर त्यावेळेला किल्ला बनवताना तुम्ही माती गोळा करता आणि ती माती पाण्यामध्ये भिजवून त्याचा आकार छान बनवता आणि ती अशी छान गोल आकारानं किंवा चौकोनी आकारानं ती अशी माती मांडता. त्याला काहीतरी छान स्ट्रेंथ यावी म्हणून मध्ये मध्ये काहीतरी लावता आणि ते जितकं स्ट्रॉंग करता येईल तेवढं तुम्ही करता. पण त्यावेळेला काय होतं, ते असं बोटाने नाही पडत, तर त्याला जोरात धक्का लावावा लागतो. त्यावेळेलाच ते छान, जे तुम्ही स्ट्रॉंग बनवलेलं असतं ते जोरात धक्का लावल्याशिवाय ते पडत नाही. मग त्या ठिकाणी काय आहे? ते किल्ला, आम्ही दिवाळीचा किल्ला मातीपासून आम्ही मजबूत तयार केला. मजबूत म्हणजे स्ट्रॉंग, स्ट्रॉंग तयार केला असं तुम्हाला म्हणता येईल. पुढे बघूया. तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा. आत्ताच आपण बोललो चिकाटी पाहिजे. पक्ष्यांच्या अंगी जी चिकाटी आहे
ती आपल्या अंगात आपण मिळवू शकतो. तास जेव्हा मी तो धडा शिकवला त्यावेळेला सुद्धा अनेक त्याच्यामध्ये मी अनेक गुण ह्या पक्ष्याचे सांगितले की जे आपल्याला आपल्या अंगामध्ये ते आपल्याला आणता येतील. तर असे तुम्हाला अनेक गुण मी या ठिकाणी सांगितले, ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. तुम्ही सुगरण पक्षाचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचे वर्णन करा. केव्हा तरी तुम्ही इकडे तिकडे जेव्हा फिरायला जाता त्यावेळेला तुम्हाला या चित्रात दाखवल्याप्रमाणे ते घरटं जर कुठे बघायला मिळालं जरूर बघा आणि त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला, तिथे पक्षी होता का, ते पक्षी काय करत होते, किती पक्षी होते, अशा अनेक प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी सुगरण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा. आता सुगरण पक्षामध्ये काय काय गुण आहेत हे आपण या धड्यामध्ये बघितलं. आता ते गुण ते कोणचे आहेत यातून या लिस्ट मधून ते सगळे गुण तुम्हाला शोधून काढता येतील. आता बघूया. नीटनेटकी आहे बरं का. त्या पक्षाचं घरटं नीटनेटकं आहे. नीटनेटकी सुगरणीला हा गुण किंवा हे विशेषण किंवा हा गुण त्याच्यामध्ये त्या सुगरणीला येऊ शकतो. चिकाटी आहे. आता नीटनेटकेपणा, चिकाटी, आळशी. सुगरण आळशी असते का? नाही. आता इथे तुम्हाला अजून एक गुण समजला, पण तो गुण आपल्याला उपयोगाचा नाही. आळशीपणा नको आहे. त्यामुळे हा गुण आपल्याला नको असणाऱ्या गुणामध्ये त्या लिस्टमध्ये जाऊ शकतो. पुढे बघा. जबाबदार. सुगरण जबाबदार आहे. ती छान घरटं बनवते. छान घरट्यामध्ये आपल्या पिलांना बसवते. आता जबाबदार ही गुण तुमच्या उपयोगाचा आहे. जबाबदारीनं आपण आपला अभ्यास केला पाहिजे. जबाबदारीनं छान खेळ खेळला पाहिजे. जबाबदारीनं आई वडिलांना, आजी आजोबांना, घरच्या लोकांना जबाबदारीनं मदत केली पाहिजे. सहनशील हाही गुण आहे. हा गुण काही वेळेला आपल्याला खूप उपयोगाला येतो. सहनशीलता जर असेल तर तुम्हाला चिकाटी पण दाखवता येते. चिकाटीला आवश्यक असणारा हा गुण आहे सहनशीलता. एखादं जर आपल्याला नाही आवडलं तर आपण ते बाजूला सारतो आणि पुन्हा चांगलं करायला बघतो. इथे तुम्हाला सहनशीलता दाखवावी लागते. नाहीतर काय होतं, हे मला आवडलं नाही म्हणून आपण चिडचिड करायला. मग इथे तुमचा सहनशीलता आहे का? इथे नाही. मग अशा वेळेला तुम्हाला सहनशीलता हा गुण उपयोगाला येतो. कष्टाळू. कष्ट जितके जास्त होतील तितका तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. जेवढा चांगला तुम्ही चिकाटीनं आणि कष्टाळूपणानं जर अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला रिझल्टही चांगला मिळेल. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील. चला, तयारी करायला पाहिजे बरं का आपल्याला. अगदी पहिल्या दिवसापासून तयारी करा. म्हणजे काय होईल, एकदम अंगावर येणार नाही सगळा अभ्यास. रोज थोडासा करायचा. याला काय म्हणता येईल आपल्याला? कष्टाळूपणा, चिवटपणा. हे दोन्ही गुण आपल्याला हवे आहेत. आळशीपणा हवाय का? नको रे बाबा. हा आळशीपणा आपल्याला उपयोगाचा नाही. जेवढा आळशीपणा होईल तेवढा आपला रिझल्ट खाली जातो. म्हणून आळशीपणा आपल्याला उपयोगाचा नाही. स्तुतिप्रिय हे आपण सगळे स्तुतिप्रिय असतो. पण ह्यातून काय होतं, स्तुतिप्रिय मुळे आपल्याला अजून चांगलं करण्याची प्रेरणा मिळते. स्तुती जितकी आपण पॉझिटिव्ह घेऊ ना तेवढा आपल्याला कष्टाळूपणा आपला वाढत जाईल, तेवढा आपला पेशन्स वाढत जाईल, तेवढा आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील, त्याचा आपल्याला परिणाम चांगला बघता येईल. त्यामुळं स्तुतिप्रियता ही सगळ्यांनाच आवडते. पक्ष्यांना सुद्धा तुम्ही त्यांना जर छान त्यांना तुमच्या जर एखाद्या वेळेस तुमच्या घरी जर एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याला तुम्ही स्तुतिप्रियता जर तुमच्या अंगातली दाखवली, अरे छान केलंस बरं का, त्या कुत्र्याला किंवा त्या माऊला तुम्ही जर असं छान डोक्यात थापटलं तर त्यालाही आनंद होतो. निर्दयी.
अत्यंत वाईट गुण आहे हा, निर्दयी. एखाद्या पक्ष्याला किंवा एखाद्या प्राण्याला तुम्ही दगड मारली, हा निर्दयीपणा आहे ना. तर त्याच्याऐवजी तुम्ही त्या त्या प्राण्यावरती माया केली, तुमच्या भावंडांवरती माया केली, तुमच्या आजी आजोबांच्यावरती माया केली, तर ती चांगली. पण लोकांना त्रास देणं हा निर्दयीपणा आहे. आपल्या अंगात तो नकोच आहे. पुढे बघा, झोपाळू. अरे बापरे, झोपाळूपणा हा गुण तर अजिबात नको. जेवढा आपण झोपाळूपणा करू ना, तेवढे आपले कष्ट कमी. जेवढे कष्ट कमी तेवढे रिझल्ट वाईट. आपल्याला रिझल्ट छान करायचे, त्यामुळे आपल्याला हा झोपाळू गुण नकोच. आपल्याला आळशीपणा हा गुण नको, आपल्याला झोपाळूपणा हा नको, आणि निर्दयीपणा तर त्याहून नको. बाकीचे हे जे गुण आहेत ते आपल्याला अतिशय प्रिय असे आहेत, आपल्याला उपयुक्त असे आहेत, आपल्याला पुढं जायला हे आपल्याला मदत करणारे हे गुण आहेत. तर सुगरणीबद्दलचे आपण हे सगळे गुण बघितले. त्यातले जे आपण बघितले, निर्दयीपणा, झोपाळूपणा किंवा आळशीपणा, हे सोडून बाकी बहुतेक सगळे हे सुगरणीला उपयुक्त आहेत. सुगरणी पक्षाप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा. आत्ताच बघितलं ना आपण. सुगरणी पक्षाप्रमाणे तुमच्यात चिकाटी असेल तर तुम्ही छान अभ्यास करू शकाल. एखादी गोष्ट जर तुम्हाला येत नसेल तर ती परत परत करून चिकाटी ठेवून ती परत परत जर ती गोष्ट तुम्ही केली तर ती उत्तम यायला लागेल. तर जर तुम्हाला एखादी गोष्ट छान उत्तम यायची असेल तर तुम्हाला चिकाटी असलीच पाहिजे. चिकाटी असली पाहिजे, कष्टाळूपणा असला पाहिजे. तुम्ही जितके छान कष्टाळू असाल, तुमच्या अंगात जितकी चिकाटी असेल, तितकाच तुम्हाला हे सगळे तुमचे रिझल्ट्स खूप सुंदर येतील. तुम्हाला अभ्यास चांगला करावासारखा वाटेल, अभ्यास चांगला यायला लागेल. जेवढा चांगला तुम्हाला अभ्यास यायला लागेल तेवढे तुमचे रिझल्ट छान येतील. आपल्याला रिझल्ट छान पाहिजे. तर तुम्हाला हे माझं शिकवणं कसं वाटलं ते मला जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.